हॅलो स्टुडंट्स, आपण बघत आहे ऑप्टिक्स आणि ऑप्टिक्समध्ये आपण इनिशियली डिस्कस केलेला आहे लाईटचा एक ऑब्झर्व्ड फेनॉमेनॉन दॅट इज रिफ्लेक्शन. आणि त्यामध्ये आपण इनिशियली डिस्कस केलं अबाउट रिफ्लेक्शन ऑफ लाईट फ्रॉम प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस, ज्यामध्ये आपण लॉज ऑफ रिफ्लेक्शन डिस्कस केलेले आहेत. लॅटर ऑन आपण बघितलेलं आहे नंबर ऑफ इमेजेस फॉर्म बाय टू प्लेन मिरर्स विच आर इन्क्लाइंड. ओके, दोन इन्क्लाइंड प्लेन मिरर जर असतील आणि त्यांच्यामध्ये जर आपण एखादा पॉईंट ऑब्जेक्ट प्लेस करत असेल तर किती इमेजेस फॉर्म होत आहेत ते आपण डिस्कस केलं. त्यानंतर आपण डिस्कस केलेलं आहे रिफ्लेक्शन ऑफ लाईट फ्रॉम दी स्पेरिकल मिरर्स, ज्यामध्ये आपण मेनली बघितलेलं आहे कॉन्व्हेक्स अँड कॉन्केव्ह स्पेरिकल मिररपासून फॉर्म होणाऱ्या ज्या इमेजेस आहेत त्यांचं नेचर आणि त्यांच्या पोझिशन काय आहेत फॉर डिफरंट पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट्स. नाव आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला डिस्कस करायचं लाईटचा दुसरा व्हिजिबल फेनॉमेनॉन दॅट इज रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. रिफ्रॅक्शन मीन्स वॉट? रिफ्रॅक्शन मीन्स द फेनॉमेनॉन ऑफ चेंज इन डायरेक्शन ऑफ लाईट व्हेन लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम वन मीडियम अँड एंटर इन टू दी अदर मीडियम. धिस फेनॉमेनॉन इज कॉल्ड रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. ओके, याला आपण डिस्कस करूया डिटेलमध्ये. आपल्याला माहीत आहे लाईटचा एक युज्युअल पाथ आहे टू गो अलॉंग अ स्ट्रेट लाईन डायरेक्शन. लाईट ऑलवेज ट्रॅव्हल्स अलॉंग अ स्ट्रेट लाईन पाथ इन होमोजिनियस अँड युनिफॉर्म मीडियम. आपल्याला माहिती आहे कुठलाही मीडियम हा जर युनिफॉर्म असेल, होमोजिनियस असेल, तर अशा मीडियममध्ये जेव्हा रे ऑफ लाईट ट्रॅव्हल करतो तेव्हा तो रे ऑफ लाईट ऑलवेज ट्रॅव्हल करतो कसा? स्ट्रेट लाईन पाथमध्ये. आहे लक्षात? मग इथे आपण सपोज कन्सिडर करत आहे की जर एखादा रे ऑफ लाईट एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये जर एंटर होत असेल तर मीडियमच्या बाउंड्रीवर पोहोचल्यावर ओके लाईट त्याचा जो युज्युअल पाथ आहे स्ट्रेट लाईन जाण्याचा तो काय करतो? चेंज करतो आणि तो स्लाइटली त्या बाउंड्रीपासून काय होतो? आपल्याला बेंड होताना दिसतो, वाकताना दिसतो. हा जो बेंड होण्याचा फेनॉमेनॉन आहे या फेनॉमेनॉनला आपण ॲक्च्युअली म्हणत असतो रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आपल्याला हेच रिफ्रॅक्शन ऑफ लाईट इथे डिटेलमध्ये डिस्कस करायचं. त्यासाठी तुम्ही हा टॉपिक तुमच्या अगोदरच्या क्लासमध्ये बघितलेलाच आहे. फर्दर याला आपण रिवाईज करूयात अगेन. सपोज आपण कन्सिडर करत आहे एक सरफेस घेत आहे आपण XY. आपल्याला माहिती आहे सरफेस विच डिवाइड्स दी टू डिफरंट मीडिया. XYच्या अबाव असणारा मीडियम जो आहे तो आपण सपोज कन्सिडर करू मीडियम 1 आहे आणि XYच्या बिलो असणारा जो मीडियम आहे तो आपण सपोज कन्सिडर करू मीडियम 2 आहे. ओके, इनिशियली रे ऑफ लाईट ट्रॅव्हल करत आहे मीडियम 1मध्ये की जो कसा आहे? होमोजिनियस आहे, युनिफॉर्म आहे. अशा मीडियममध्ये आपल्याला माहिती आहे कुठलाही रे ऑफ लाईट जर ट्रॅव्हल करत असेल तर तो ऑलवेज ट्रॅव्हल करतो कसा? अलॉंग सच स्ट्रेट लाईन पाथ. एक अशा स्ट्रेट लाईन पाथने ट्रॅव्हल करत आहे टुवर्ड्स दिस. बट नाव इफ धिस रे ऑफ लाईट अप्रोचेस ॲट द बाउंड्री ऑफ दिस टू मीडिया, ॲट द बाउंड्री आपल्याला माहिती आहे लाईटचा युज्युअल पाथ काय आहे? टू गो अलॉंग अ स्ट्रेट लाईन पाथ. त्यामुळे वेन धिस रे ऑफ लाईट विच इज इनिशियली ट्रॅव्हलिंग फ्रॉम मीडियम 1 and when it enter into medium 2 it should go along the straight line path like this, along this dotted line, because that is actually the usual path of light to go along a straight line direction. त्यामुळे जेव्हा मीडियम 1 मधून ट्रॅव्हल होणारा लाईट मीडियम 2 मध्ये जाईल तेव्हा लाईटने ॲक्च्युली जायला कसं पाहिजे? या डॉटेड लाईनच्या पाथने. बट इन ॲक्च्युअल प्रॅक्टिस जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्या असं लक्षात येत आहे की ॲट द बाउंड्री ऑफ दिस मीडिया instead of going along this dotted path the ray of light is actually found to be bending. It will bend either towards this side or this side which depends upon the density of these two media. काय सांगितलं आपण? लक्ष द्या. आता जेव्हा रे ऑफ लाईट एका मीडियममधून ट्रॅव्हल करतो आणि दुसऱ्या मीडियममध्ये जातो तेव्हा लाईटने जायला कसं पाहिजे? स्ट्रेट लाईन या डॉटेड लाईनच्या पाथने. पण इन ॲक्च्युअल प्रॅक्टिस आपल्या काय लक्षात येत आहे की जेव्हा लाईट मीडियमच्या बाउंड्रीवर पोहोचतो आणि जेव्हा तो दुसऱ्या मीडियममध्ये जायला लागतो तेव्हा लाईट त्या मीडियमच्या बाउंड्रीपासून त्याचा नेहमीचा जो पाथ आहे तो काय करतो? चेंज करतो. तो बेंड होतो. तो एकतर या बाजूला वाकणार नाहीतर त्या बाजूला वाकणार. कोणत्या बाजूला तो बेंड होईल हे डिपेंड करते कशावर? या दोन्ही मीडियमच्या डेन्सिटीवर. जर कंपॅरेटिव्हली मीडियम 1ची डेन्सिटी कमी असेल मीडियम 2पेक्षा तर आपल्याला माहिती आहे कमी डेन्सिटी असणाऱ्या मीडियमला काय म्हणतो आपण? रेअरर मीडियम.
आणि याच्यापेक्षा याची डेन्सिटी जास्त, त्यामुळे हा काय आहे, डेन्सर मीडियम. त्यामुळे इनिशियली रेरर मीडियममध्ये ट्रॅव्हल करणारा लाईट जर डेन्सर मीडियममध्ये जात असेल तर रे ऑफ लाईट इज फाउंड टू बी बेंडिंग टुवर्ड्स धिस डिरेक्शन. व्हॉट, रेरर टू डेन्सर. आणि जर रे ऑफ लाईट वरचा मीडियम जर आपण सपोज डेन्सर घेतला आणि खालचा जर रेरर असेल तर लाईट कुणीकडे बेंड होतो, त्या साईडला. दॅट मीन्स हिअर इट इज डेन्सर टू रेरर. कळलं का तुम्हाला? धिस फेनॉमिनॉन ऑफ लाईट इज कॉल्ड रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. एक्झाम्पल बघता येईल आपल्याला इथे. इनिशियली रे ऑफ लाईट जर एअरमध्ये असेल आणि जात आहे वॉटरमध्ये, म्हणजे मीडियम 1 आपण एअर घेतला आणि मीडियम 2 आपण काय घेतलं, वॉटर. तर आपल्याला माहिती आहे एअरची डेन्सिटी वॉटरपेक्षा कमी आहे, त्यामुळे इनिशियली रे ऑफ लाईट कसा आहे, रेरर मीडियम. जात आहे वॉटरमध्ये म्हणजे कशामध्ये, डेन्सर मीडियममध्ये. त्यामुळे आफ्टर रिफ्रॅक्शन दिस रे ऑफ लाईट शुड बेंड टुवर्ड दिस साईड, आणि तो असा इकडे जाणार, असा ट्रॅव्हल करेल. ओके, तिथपर्यंत येईल ना, इकडे असं वाकणार थोडासा या साईडला. राईट. या उलट वरचा मीडियम आपण सपोज घेऊ ग्लास आहे आणि खाली घेऊ आपण वॉटर. आपल्याला माहिती आहे वॉटरपेक्षा ग्लासची डेन्सिटी कशी आहे, जास्त. त्यामुळे वरचा कोणता मीडियम होता आहे, डेन्सर. खालचा कोणता होता आहे, रेअरर. इन दॅट केस धिस रे ऑफ लाईट इज बेंडिंग टुवर्ड्स दॅट साईड. इट विल गो लाईक धिस. आलं का लक्षात? त्यामुळे whenever a ray of light is initially traveling from rarer medium and it enter into the denser medium, it will bend towards this side. And when ray of light is initially traveling from denser medium and later on it is incident on rarer medium, it will bend towards that side. ओके, याला अजून सिम्प्लिफाय करू आपण. लक्ष द्या इकडे. तुम्हाला माहीत आहे अँगल ऑफ इन्सिडन्स मीन्स व्हॉट, इन्सिडंट रेनी नॉर्मल लाईनसोबत ड्रॉ केलेला अँगल. मग इथे आपण कन्सिडर करू नॉर्मल लाईन. XY प्लेन रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे. याच प्लेन रिफ्रॅक्टिंग सरफेसच्या O या पॉईंटवर रे ऑफ लाईट इन्सिडेंट होत आहे. त्यामुळे पॉईंट ऑफ इन्सिडन्सपासून रिफ्रॅक्टिंग सरफेसला काढलेला हा जो नॉर्मल आहे ON, ओके, या नॉर्मलसोबत इन्सिडेंट रेने तयार केलेला जो अँगल आहे याला काय म्हणतो आपण, अँगल ऑफ इन्सिडन्स. सिमिलरली रिफ्रॅक्टेड रे आहे, त्यामुळे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन पण आपल्याला काढायचा. मग याच पॉईंट ऑफ इन्सिडन्सपासून सेकंड मीडियममध्ये जो नॉर्मल आपण ड्रॉ करतो हा, दॅट इज ON-Q. या नॉर्मलसोबत रिफ्रॅक्टेड रेने तयार केलेला अँगल म्हणजे काय असतो, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. त्यामुळे इफ अ रे ऑफ लाईट इज इनिशियली ट्रॅव्हलिंग फ्रॉम रेरर मीडियम and when it enter into the denser medium, the refracted ray of light is found to be bending towards what, normals. त्यामुळे जेव्हा केव्हाही एखादा रे ऑफ लाईट सुरुवातीला रेरर मीडियममध्ये आणि नंतर जर तो डेन्सर मीडियममध्ये जात असेल तर रिफ्रॅक्शन झाल्यावर तो कोणत्या बाजूला वाकणार, नॉर्मलच्या बाजूला वाकणार. आणि नॉर्मलच्या बाजूने जर वाकत असेल तर आपल्याला माहिती आहे दिस इज रिफ्रॅक्टेड रे अँड दिस इज अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. अँगल मेड बाय रिफ्रॅक्टेड रे विथ दी नॉर्मल. ओके, आणि या केसमध्ये इथे लिहिता येईल आपल्याला, इफ रे ऑफ लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम रेरर टू डेन्सर मीडियम, देन इट बेंड्स टुवर्ड्स व्हॉट, नॉर्मल. अँड जर नॉर्मलकडे बेंड होत असेल तर आपल्याला माहीत आहे हा अँगल ऑफ इन्सिडन्स आहे, ही स्ट्रेट लाईन आहे इथून अशी काढलेली आपण. त्यामुळे हा कम्प्लीट अँगल काय होणार, अँगल ऑफ इन्सिडन्स आहे. अँड दिस इज अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. इन दॅट केस अँगल ऑफ इन्सिडन्स इज ग्रेटर दॅन अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. कळलं का आहे? जर रे ऑफ लाईट रेअरमधून डेन्सरमध्ये जात असेल तर बेंड होते कुणीकडे, नॉर्मलच्या साईडला. तेव्हा काय होतं आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शनपेक्षा कसा राहतो, मोठा. सेकंड केस क्या, सिमिलरली इफ अ रे ऑफ लाईट travels from denser to rarer medium, then it bends
refracted ray always bend what away from normal. तिकडे जाणार, ग्लासमधून वॉटरमध्ये असेल तर तिकडे जाणार. आपल्याला माहिती आहे हा अँगल ऑफ इन्सिडन्स आहे आणि त्या केसमध्ये ही रिफ्रॅक्टेड रे आणि हा नॉर्मल हा काय अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. तेव्हा अँगल ऑफ इन्सिडन्स इज फाउंड टू बी स्मॉलर दॅन अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. ओके, ही गोष्ट कळली सगळ्यांना. दोन केसेस काय सांगितलं आपण लक्ष द्या. इनिशियली रेअर मीडियममध्ये ट्रॅव्हल होणारा लाईट जर डेन्सर मीडियममध्ये जात असेल तर आफ्टर रिफ्रॅक्शन इट विल बेंड टुवर्ड्स दी नॉर्मल. जसं एअरमधून ग्लासमध्ये, एअरमधून वॉटरमध्ये, लक्षात वॉटरमधून ग्लासमध्ये असा जर लाईट जात असेल तर तो बेंड होणार कोणीकडे नॉर्मलच्या साईडला. आणि अशा वेळेस अँगल ऑफ इन्सिडन्सपेक्षा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन कसा राहणार छोटा. या उलट जर रे ऑफ लाईट सुरुवातीला डेन्सर मीडियममध्ये असेल आणि नंतर जर रेअर मीडियममध्ये जात असेल तर आफ्टर रिफ्रॅक्शन इट विल ऑलवेज बेंड व्हॉट अवे फ्रॉम नॉर्मल. अँड इन दॅट केस अँगल ऑफ इन्सिडन्स इज फाउंड टू बी स्मॉलर दॅन अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. काय लक्षात. जर तुम्हाला अँगल ऑफ इन्सिडन्स इज ग्रेटर दॅन अँगल ऑफ रिफ्रॅक्शन असं जर दिलेलं असेल तर याचा अर्थ ट्रान्समिशन ऑफ लाईट इज टेकिंग फ्रॉम व्हॉट रेअर टू डेन्सर. आणि जर तुम्हाला अँगल ऑफ इन्सिडन्स स्मॉलर दॅन अँगल ऑफ रिफ्रॅक्शन दिलेलं असेल एखाद्या न्यूमेरिकलमध्ये तर रे ऑफ लाईट द ट्रान्समिशन ऑफ रे ऑफ लाईट इज ऑलवेज फ्रॉम व्हॉट डेन्सर टू रेअर. कळलं तुम्हाला याच्यावरून कन्क्ल्युजन हे. ओके ठीक आहे. दिस इज द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. ओके नाव याच रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचे आपल्याला लॉज डिस्कस करायचे जे आपण इनिशियली अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलेले आहेतच. ओके ओके फर्दर द रिवाइज करू आपण लॉज ऑफ रिफ्रॅक्शन आणि याचं ॲप्लिकेशन बघू. आपल्याला माहिती आहे रिफ्रॅक्शनचा फर्स्ट लॉ काय आहे स्नेल्स लॉ विच गिव्स द रिलेशन बिटवीन अँगल ऑफ इन्सिडन्स अँड अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. काय सांगतो स्नेल्स लॉ आपल्याला लक्ष द्या इकडे. द साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स divided by sine of angle of refraction is always equal to a constant for a given pair of media. जर मीडियम 1 मधून ट्रॅव्हल होणारा लाईट मीडियम 2 मध्ये जर जात असेल, ही रे ऑफ लाईट आहे, इट शुड गो अलॉंग दिस पाथ, दिस इज युजुअल पाथ ऑफ लाईट, बट नाउ इट इज ट्रॅव्हलिंग अलॉंग दिस डिरेक्शन. दिस इज द नॉर्मल on both the side. ON dash ON. Okay, this will be the angle of incidence and this will be the angle of refraction. Okay, now मीडियम 1 मधून ट्रॅव्हल होणारा लाईट मीडियम 2 मध्ये जात आहे तेव्हा लाईटचं रिफ्रॅक्शन होत आहे या डायरेक्शनने आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन राहत आहे स्मॉल r की ज्याचा अँगल ऑफ इन्सिडन्स आहे I. तर अकॉर्डिंग टू स्नेल्स लॉ या पेअर ऑफ मीडियमवर कितीच्याही अँगलनी रे ऑफ लाईट जर आपण टाकत असेल तर तो रे ऑफ लाईट अशाच अँगलनी रिफ्रॅक्ट होतो की जेणेकरून साइन आय अपॉन साइन आरची व्हॅल्यू इथे काय राहील सेम राहील. जसं इथे बघा याला करू आपण I1, याला करू R1. नाव आता आपण काय केलं लाईटला असं इन्सिडेंट केलं याच्यावर. लाईटने जायला कसं पाहिजे असं स्ट्रेट, बट तो असा जाणार कसा असा. दिस विल बी अँगल ऑफ रिफ्रॅक्शन त्यासाठी. मग आता फर्स्ट रे आहे ही सेकंड घेतली आपण. ओके या फर्स्ट रेची ही रिफ्रॅक्टेड रे आहे फर्स्ट. नाव आता अँगल ऑफ रिफ्रॅक्शन किती सेकंड रेसाठी I2 आणि या सेकंड रेसाठी अँगल ऑफ रिफ्रॅक्शन किती होणार हा
R2. थर्ड रे घेतली आपण, हा जिच्यासाठी अँगल ऑफ इन्सिडन्स किती आहे I3. ही रिफ्रॅक्ट कशी होणार, जायला पाहिजे असं, पण जाणार कशी, अशी R3. म्हणजे फॉर द सेम पेअर ऑफ मीडियम 1 आणि 2 सेम मीडियम आहे, त्याच्यासाठी I1, I2, I3 या 3 डिफरंट अँगलनी रे ऑफ लाईट आपण टाकल्यात, आहे लक्षात. आणि त्याचं रिफ्रॅक्शन होताना आपल्याला दिसलं काय, R1, R2 आणि R3 या 3 डिफरंट अँगलनी. तर अकॉर्डिंग टू दिस लॉ इट इज फाउंड दॅट साइन ऑफ I1 अपॉन साइन ऑफ R1 इज इक्वल टू साइन ऑफ I2 अपॉन साइन ऑफ R2 and it is equal to sin of I3 upon sin of R3. म्हणजे फॉर गिव्हन पेअर ऑफ मीडिया अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन यांचा जो रेशिओ असतो तो नेहमी कसा आहे, कॉन्स्टंटच आहे, सेमच आहे. आणि तो जो कॉन्स्टंट आहे त्या कॉन्स्टंटलाच काय म्हणतो आपण, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. दिस इज कॉल्ड रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. कशाचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, ज्या मीडियममध्ये लाईटचं रिफ्रॅक्शन होते त्याचा, म्हणजे सेकंड मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू व्हॉट, मीडियम फर्स्ट, पहिल्या मीडियमच्या सोबत. हे तुम्ही बघितलेलं आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता जर असा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल मीडियम 2चा विथ रिस्पेक्ट टू मीडियम 1, तर याची डेफिनेशन आपल्याला माहीत आहे, तुम्हाला माहीत असेल, the ratio of velocities of light in a given pair of media is called refractive index. तसं खालच्या सफिक्समध्ये जो मीडियम दिला आपल्याला इथे, त्याचा हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे विथ रिस्पेक्ट टू हुम, त्याच्यावर असलेल्या मीडियमसोबत. हा याची डेफिनेशन काय सांगता येईल मग आपल्याला, वेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम 1 V1 अपॉन वेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम 2. आलं लक्षात. त्यामुळे ज्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे त्या मीडियममध्ये असणाऱ्या लाईटच्या व्हेलॉसिटीने अगोदर असणाऱ्या मीडियममधल्या लाईटच्या व्हेलॉसिटीला जर डिवाईड केलं तर आपल्याला त्या मीडियमचा काय मिळतो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. जसं एक्झाम्पल, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर असं विचारलं तुम्हाला, तर याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय राहणार, खालचा मीडियमचा हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. त्यामुळे खालच्या मीडियममध्ये असणाऱ्या लाईटच्या व्हेलॉसिटीने, व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लासने वरच्या मीडियममध्ये असणाऱ्या लाईटच्या व्हेलॉसिटीला जर आपण डिव्हाइड केलं, व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटर, तर आपल्याला याचा काय मिळतो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. दिस इज कॉल्ड रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. जर वरचा मीडियम आपल्याला दिलेला नसेल तर तो ऑलवेज काय राहतो, एअर किंवा व्हॅक्यूम. आहे लक्षात. त्यामुळे वरचा मीडियम जर एअर असेल, मीडियम 1 जर एअर असेल, तर मीडियम 2च्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला काय म्हणतो आपण, ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. त्यामुळे फॉर अन ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मीडियम 1 इज ऑलवेज काय, एअर. आणि आपल्याला माहिती आहे एअरमध्ये लाईटची व्हेलॉसिटी कशी आहे, सर्वात जास्त आहे. आहे लक्षात. त्यामुळे ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जर कुठल्याही मीडियमचा असेल, ॲब्सोल्यूट, तर वरचा मीडियम एअर ज्याच्यामध्ये लाईटची व्हेलॉसिटी सर्वात जास्त, खालच्या मीडियममध्ये लाईटची व्हेलॉसिटी म्हणजे त्याच्यापेक्षा कमी. त्यामुळे ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज ऑलवेज, ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज ऑलवेज ग्रेटर दॅन 1. बट रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मे बी ऑर मे नॉट बी ग्रेटर दॅन 1. कळलं का, हे तुम्हाला माहिती आहे, 10वीपर्यंत बघितलं तुम्ही हे सगळं. ओके, दिस इज फर्स्ट लॉ ऑफ रिफ्रॅक्शन. सेकंड लॉ आणि थर्ड लॉ तुम्हाला माहीत आहे. इन्सिडेंट रे अँड रिफ्रॅक्टेड रे आर ऑन आयदर साइड ऑफ द नॉर्मल्स. थर्ड लॉ, इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे अँड नॉर्मल ऑल 3 लाईन सेम प्लेन. हे 3 रिफ्रॅक्शनचे बेसिक लॉज आहेत. ओके, याच रिफ्रॅक्शनचं आपण ॲप्लिकेशन बघूयात आता. यामध्ये फर्स्ट आपल्याला बघता येणार ॲपॅरंट डेप्थ. ओके, तुम्हाला माहीत आहे एका बकेटमध्ये जर आपण पाणी घेतलं
आणि जर त्या बकेटमध्ये असणाऱ्या पाण्याला जर आपण नॉर्मली जर आपण बघत असेल असं वरून, असं बकेट आहे आणि वरून जर आपण बघत असेल तर लिक्विडची किंवा वॉटरची डेप्थ ही आपल्याला ॲक्च्युअल डेप्थपेक्षा काय दिसते, कमी दिसते. पाण्याची जी खोली आहे ती आपल्याला काय दिसते, थोडीशी कमी दिसते. असते भरपूर पण दिसते आपल्याला कमी. किंवा एखादा स्वच्छ पाण्याची समजा स्वच्छ पाणी आपण घेतलं, एकदम क्लीन आणि ट्रान्सपरंट वॉटर आहे, त्याच्यामध्ये फिश आहे. ओके, जर आपण वरून बघत असेल ओके, तर त्या फिशची सरफेसपासून असणारी जी डिस्टन्स आहे हे आपल्याला दिसताना दिसते काय, कमी. बट ॲक्च्युअलमध्ये जेव्हा आपण ॲक्च्युअलमध्ये जे आहे ते डिस्टन्स त्यापेक्षा कसं राहते, जास्त. आणि लक्षात तीच ॲपरंट डेप्थ आपल्याला बघायचं आहे वॉटरची काय आहे, वाय आहे. ओके, आणि त्याचा फॉर्म्युला काय, दॅट इज ॲप्लिकेशन ऑफ रिफ्रॅक्शन आहे. रिफ्रॅक्शनमुळे आपल्याला माहिती आहे असं होतं आहे. अरे सरळ सरळ सपोज दिस इज कंटेनर, हे एक कंटेनर आहे आणि या कंटेनरमध्ये आपण या हाईटपर्यंत लिक्विड फिलअप केलं. त्यामुळे आपल्याला माहीत आहे दिस विल बी दी रियल डेप्थ ऑफ वॉटर इन दिस कंटेनर. ही ॲक्च्युअल डेप्थ आहे. पण जेव्हा आपण वरून बघतो, लक्षात, सपोज इथे आपण एक 5 रुपयाचा कॉईन टाकला, हां, आणि आपण वरून बघायलो तर तो ज्या डेप्थवर वॉटरमध्ये आहे दिसताना आपल्याला तो कमी डेप्थवर दिसतो. दिस विल बी कॉल्ड ॲपरंट डेप्थ. आता इथं आपण कन्सिडर करू, सपोज हा जो कंटेनर आहे, या कंटेनरमध्ये जे लिक्विड किंवा वॉटर आपण फिलअप केलं त्याची रिअल डेप्थ किती आहे, कॅपिटल आर. लक्षात, आणि याला आपण नॉर्मली बघत आहे. त्यामुळे आपण जेव्हा इथून आपण याला बघतो ओके, तर याच्यापासून बाहेर पडणाऱ्या काही स्पेसिफिक रेज ऑफ लाईट आपण इथे ड्रॉ केली. आपण या साईडला काढू, इथे घेऊ. ओके, याच्यामधून बाहेर पडणारी ही एक रे ऑफ लाईट आपण घेतली सपोज, की जी या प्लेन वॉटर सरफेसवर कशी इन्सिडेंट होत आहे नॉर्मली. आणि आपण बघितलं फॉर नॉर्मल इन्सिडन्स रे ऑफ लाईट ट्रॅव्हल्स अलॉंग द सेम पाथ. जसा आला तसाच तो ट्रॅव्हल करतो विदाउट डेविएशन, लाईक दिस. एक दुसरी रे ऑफ लाईट याच्यापासून ट्रॅव्हल होणारी आपण घेऊ इथे सपोज. ओके, या 2 रे ऑफ लाईट आहेत जे या 5 रुपयाच्या कॉईनपासून आपल्याला इमर्ज होताना दिसत आहेत. ओके, आपल्याला माहिती आहे ही रे ऑफ लाईट इनिशियली ट्रॅव्हल होत आहे वॉटरमध्ये आणि लेटर ऑन जात आहे कशामध्ये, एअर. त्यामुळे इनिशियली रे ऑफ लाईट ट्रॅव्हल होत आहे कसा, डेन्सर मीडियममध्ये, आणि जात आहे कसा, रेरर मीडियममध्ये. आहे लक्षात. त्यामुळे आपण माहीत आहे आफ्टर रिफ्रॅक्शन रे ऑफ लाईट विल बेंड अवे फ्रॉम नॉर्मल. त्यामुळे नॉर्मल कसा राहणार, हा. त्यामुळे तो बेंड होणारा कसा बेंड होणार, नॉर्मलच्या अवे, असा इकडे. इट विल गो लाईक धिस. त्यामुळे इथून जर आपण बघत असेल तर आपल्याला माहीत आहे या पॉईंटमधून ॲक्च्युअल बाहेर पडणाऱ्या रे ऑफ लाईट कशा आहेत, या आहेत. बट आफ्टर रिफ्रॅक्शन धिस रे इज फाउंड टू बी बेंडिंग टुवर्ड्स धिस डिरेक्शन. त्यामुळे ही रे ऑफ लाईट आपल्याला अपियर होते टू बी कमिंग फ्रॉम धिस पोझिशन. त्यामुळे इथे असणारा कॉईन आपल्याला भासतो कुठे असल्यासारखा, इथे असल्यासारखा. आलं का लक्षात. त्यामुळे धिस विल बी दी ॲपरंट डेप्थ आहे एवढी, बट आपल्याला दिसणार केवढी, एवढीच. कारण इथून येणारा लाईट आपल्याला भासतो कुठून आल्यासारखा, इथून आल्यासारखा. देअरफॉर दिस इज दी ॲपरंट डेप्थ अँड दिस इज दी रिअल डेप्थ. वॉट इट, कळलं का हे. ओके, नाव हे नॉर्मल लाईन काढून घेऊ आपण आता अशी. ओके, नाव लेट अस चेक इट. आपल्याला माहीत आहे this will be the angle of incidence which is same as this angle of incidence. Okay, this will be angle of refraction, right? बघा
आणि याच्या अपोजिट हा इथे करणार हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. ओके, नाव बघा आता ही जी अपरंट डेप्थ आहे, सपोज हे डिस्टन्स आपण इथे घेऊ, एवढं कन्सिडर करू एक्स आहे. गॉट इट. देअरफॉर दिस विल ऑल्सो बी दी सेम एक्स. नाव फिगर जर आपण केअरफुली ऑब्झर्व केली ही, ओके लक्ष द्या, फिगर जर आपण केअरफुली ऑब्झर्व केली अँड आपल्याला माहीत आहे की वी आर ॲक्च्युली डिलिंग विथ अ स्मॉल पॉईंट ऑब्जेक्ट. हा जो ऑब्जेक्ट आहे तो आपण पॉईंट ऑब्जेक्ट कन्सिडर करत आहे, आलं लक्षात. त्यामुळे या ज्या रेज ऑफ लाईट आहेत, जरी त्या आपण प्रॅक्टिकली दाखवलेल्या असतील डायव्हर्ज झालेल्या लार्ज अमाऊंटमध्ये, बट इन ॲक्च्युअलमध्ये आपण काय करतो, एकदम जवळ एकमेकांच्या खूप क्लोज असणाऱ्या रेज घेतो. आणि तशा रेजसाठी हे जे अँगल्स आहेत, अँगल ऑफ इन्सिडन्स, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, हे कशा राहतात, खूप स्मॉल राहतात. त्यामुळे ॲक्च्युअली angle of incidence and angle of refraction here are very small, that is they are lesser than 10 degree, की जी 10 degree पेक्षा पण कशा आहेत, स्मॉलर आहेत. आणि आपल्याला एक ॲप्रॉक्झिमेशन माहीत आहे काय, जर थिटाची व्हॅल्यू, अँगल किंवा थिटाची व्हॅल्यू जर 10 डिग्रीपेक्षा जर स्मॉल असेल, लेस दॅन 10 डिग्री जर असेल, अँड इथे लिहिता येईल इफ थिटा इज लेस दॅन 10 डिग्री अँड इट इज मेजर्ड इन रेडियन, आणि जर याला रेडियनमध्ये आपण मेजर करत असेल, थिटाची व्हॅल्यू 10 डिग्रीपेक्षा लहान आहे आणि जर त्याला आपण रेडियनमध्ये मेजर करत असेल, तर साइन थीटा विल बी नियरली इक्वल्स टू टॅन ऑफ थीटा. साइन थीटा आणि टॅन थीटाच्या व्हॅल्यू कशा राहतात, जवळपास कमीच राहतात, सारख्याच राहतात. पण केव्हा, जेव्हा थीटाची व्हॅल्यू 10 डिग्रीपेक्षा का राहते, स्मॉलर. आता जेव्हा आपण इथे डील करतो एखाद्या स्मॉल पॉईंट ऑब्जेक्टसोबत, तेव्हा त्या स्मॉल पॉईंट ऑब्जेक्टमधून डायव्हर्ज होणाऱ्या ज्या रेज ऑफ लाईट आहेत त्या एकमेकांच्या क्लोज घेत आहे आपण इथे. त्यामुळे इथे जेव्हा आपण ॲक्च्युअलमध्ये बघू तेव्हा इथे आपल्याला समजण्यासाठी म्हणून आपण फक्त लार्जर अँगलवरच्या या रेज घेतल्या, बट ॲक्च्युअलमध्ये त्या करतात खूप स्मॉल. त्यामुळे या अँगल ऑफ इन्सिडन्स, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन यांच्या व्हॅल्यूज 10पेक्षाही स्मॉल येते. अशा वेळेस साइन थीटा नियरली इक्वल्स टू काय होते, थीटाच होत आहे. म्हणून आपण इथे लिहू शकतो बघा आता, फ्रॉम धिस फिगर टॅन ऑफ आय इक्वल्स टू घेऊ, इथे बघा टॅन ऑफ आय हा अँगल ऑफ इन्सिडन्स आहे आणि हा ट्रायंगल घेतला आपण, हा ओके. मग बघा काय ना, हा टॅन राईट अँगल ट्रायंगल्ड आहे, हां. त्यामुळे काय ना, अपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड. अपोजिट साईड कोणची आहे, एक्स, आणि ॲडजस्ट साईड कोणची आहे, ही, दॅट इज किती आहे, आर. त्यामुळे वी कॅन राईट टॅन ऑफ आय इक्वल्स टू एक्स अपॉन आर. And from this approximation, tan theta nearly equals to what? Sin theta. Therefore, we can equate it to sin theta. Sorry, sin I. कळलं का हे? ओके. दुसरं, tan of R equals to now. हा आता हा ट्रायंगल घ्या, डॉटेड लाईन आहे दोन्ही, आणि हा पण राईट अँगल ट्रायंगल आहे. अपोजिट साईड कोणची आहे, अगेन एक्स सेमच आहे, आणि ॲडजस्ट साईड किती आहे, एवढीच आहे, जी किती घेतली आपण, अपरंट डेप्थ ए. देअरफॉर वी कॅन राईट एक्स अपॉन ए अँड इट इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू व्हॉट, साइन ऑफ आर. गॉट इट. Now we take sin I by sin R equals to, सांगा काय येणार आहे, sin I, that is
x by r equal to sin r x by a, and it is equal to x cancel a upon r आहे. ओके, आता इथे लक्ष द्या थोडंसं. आपल्याला माहीत आहे इनिशियली अगोदर रे ऑफ लाईट ट्रॅव्हल करत आहे कशामध्ये, वॉटरमध्ये, आणि जात आहे कशामध्ये, एअरमध्ये. त्यामुळे हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे कुणाचा, ज्यामध्ये रिफ्रॅक्शन होत आहे त्याचा, म्हणजे कुणाचा, एअरचा. कुणासोबत, वॉटरसोबत. आलं लक्षात? हे कळलं का? अगोदर रे ऑफ लाईट वॉटरमध्ये आहे, नंतर जात आहे एअरमध्ये. आपण बघितलं की नंतर ज्या मीडियममध्ये लाईट जातो त्याचा तो काय असतो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एअरचा विथ रिस्पेक्ट टू वॉटर. मग आपल्याला वॉटरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स घ्यायचा इथे, कारण पाणी आहे. त्यामुळे आता याच्या जर पोझिशन इंटरचेंज करत असेल आपण, तर याच्या पण पोझिशन काय होतील, इंटरचेंज, खालचं वर, वरचं खाली. देअरफॉर इट इज इक्वल टू व्हॉट, रिअल डेप्थ अपॉन ॲपरंट डेप्थ. आलं लक्षात? त्यामुळे ॲपरंट डेप्थ ऑफ एनी पॉन्ड, ओके, इज ॲक्च्युली ऑप्टेन बाय दिस इक्वेशन. काय येणार मग, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज ॲक्च्युली इक्वल्स टू व्हॉट, रिअल डेप्थ अपॉन ॲपरंट डेप्थ. दिस इज द रिलेशन बिटवीन ॲपरंट डेप्थ. आपल्याला माहीत आहे, मग सपोज वॉटरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण कन्सिडर करू 1.5 आहे. इमॅजिन करा, कन्सिडर करा. दिस इज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर. काय लक्षात? आणि आपल्याला माहीत आहे की एक पॉन्ड आहे की ज्याची ॲक्च्युअलमध्ये डेप्थ आहे सपोज 30 मीटर. त्याच्या तळाशी असलेला जो फिश आहे किंवा त्याच्या तळाशी असलेला जो ऑब्जेक्ट आहे, जसं आपण सपोज एक मोठा दगड टाकला पाण्याच्या तळाशी, तो बरोबर पाण्याच्या सरफेसपासून त्याच्या एकदम आपल्याला माहीत आहे सर्वात खाली, दॅट इज 30 मीटर या डेप्थवर तो आपल्याला जाताना दिसतो. जर वरून आपण बघत असेल तर तो आपल्याला कितीच्या डेप्थवर म्हणजे त्याची ॲपरंट डेप्थ काय असणार. what should be the apparent depth of pond of water of refractive index 1.5 if its real depth is 30 meter. 30 मीटर पाण्याची खोली असणारं जर तळं असेल आणि त्याला जर आपण नॉर्मली बघत असेल तर त्याची आपल्याला खोली किती जाणवणार. what is the apparent depth? फॉर्म्युला, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपल्याला माहिती आहे किती, 1.5. रिअल डेप्थ आपल्याला दिली किती, 30. काढायची काय आपल्याला, ॲपरंट डेप्थ. देअरफॉर ॲपरंट डेप्थ इक्वल्स टू, हे इकडे येते तिकडे, 30 अपॉन 1.5 इट इज 20. त्यामुळे 30 मीटर खोली असणारं पाणी जे आहे ते आपल्याला दिसणार किती, 20 मीटर खोलीवर. दिस इज वन ॲप्लिकेशन ऑफ व्हॉट, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. ह्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे लाईटचं काय होत आहे, रिफ्रॅक्शन होत आहे. आहे लक्षात? कळलं का तुम्हाला हे? दिस इज द रिफ्रॅक्शन. ओके, एक न्यूमेरिकल बघता येईल अजून आपल्याला. if the real depth of water in a well is found to be 45 meter, what, okay, if real depth of water in a well is found to be what, 45 meter, when we look normally on the surface of water, the apparent depth is found to be suppose 30 meter. What is the refractive index of water? एका विहिरीमध्ये असणाऱ्या पाण्याची
ॲक्च्युअलमध्ये खोली किती आहे, रिअल डेप्थ किती आहे, 45 मीटर आहे. आणि जेव्हा आपण नॉर्मली बघतो विहिरीच्या काठावर उभं राहून, तेव्हा त्या पाण्याची खोली आपल्याला जाणवते किती, 30 मीटर आहे. तर त्या पाण्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय आहे? मग काय लिहितं आपल्याला, द रिअल डेप्थ इज व्हॉट, 45 मीटर. ॲपरंट डेप्थ जाणवते किती आपल्याला, 30 मीटर. वी हॅव रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इक्वल टू रिअल डेप्थ अपॉन ॲपरंट डेप्थ. व्हॅल्यूज प्लेस केली आपण. रिअल डेप्थ किती आहे, 45. ॲपरंट डेप्थ किती आहे, 30. ओके, 15 3s are 45, 15 2s are 30. That is 3/2 and we have 1.5. This is the refractive index of water. कळलं सगळ्यांना आहे? ओके. याच रिफ्रॅक्शनवर डिपेंडेंट असणारा टोटल इंटरनल रिफ्लेक्शनचा टॉपिक आपण लेटर ऑन नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करूयात. थँक्यू.